देशाचं भविष्य घडवणारी तरुण पिढीच आता गंभीर मानसिक संकटाच्या विळख्यात अडकल्याचं चित्र समोर येत आहे। देशात सरासरी 40 विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये तब्बल 14,488 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। शिक्षण आणि करिअरच्या शर्यतीत विद्यार्थ्यांवरचा ताण किती असह्य होत चालला याची गंभीर घंटा आहे। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुशांत, अतिशय गंभीर अपडेट आहे, ज्यांच्यासाठी सगळा हा पसारा आहे, सगळ्या या व्यवस्था आहेत, शिक्षण आहे, मात्र ते घेताना जर का जीव द्यावासा वाटत असेल तर कुठे चाललंय हे सगळं? काय सांगतोय तो रिपोर्ट ज्याची आपण बातमी बनवली आहे? अगदी खरं आहे प्रसन्न सर, नुकताच एक रिपोर्ट आलेला आहे। त्या रिपोर्टमध्ये देशात रोज 40 विद्यार्थी जे आहेत ते आत्महत्या करतायत अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। आणि त्यामध्ये विविध राज्यांचा उल्लेख केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची धक्कादायक बाब ही आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत। आणि याची काही प्रमुख कारणं या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर पालकांचा वाढता दबाव, म्हणजे करिअरचा धोका असेल, भविष्यात मी काय करू शकतो, अशा अनेक चिंता ज्या आहेत त्या तरुणांना आतापासूनच भासू लागल्या आहेत। त्यामुळे या आत्महत्या ज्या आहेत त्या वाढत चालल्याचं प्रमाण जे आहे ते पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणा, विविध राज्यांमध्ये हे आत्महत्याचं प्रमाण जे आहे ते वाढतंय। मात्र सर्वाधिक आकडा चिंतेत टाकणारा हाच आहे की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत। आपण जर बघितलं असेल तर मधल्या काळात शिक्षण विभागाने देखील काही आदेश दिले होते की विद्यार्थ्यांवर कोणताही अभ्यासाचा दबाव येऊ नये यासाठी सर्व शाळांना निर्देश दिले होते। तसं वातावरण प्रत्येक शाळांमध्ये तयार करा असं देखील सांगितलं होतं। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर तरुणांमध्ये सर्वाधिक निराशा हीच आहे की वाढती बेरोजगारी। आपण पाहिलं असेल तर मागील काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने बेरोजगारी वाढते त्यामुळे कुठेतरी एक विद्यार्थ्यांवर आपले भविष्य कसं होईल याची चिंता आहे। आणि याचमुळे या आत्महत्या वाढल्याचं प्रमाण दिसते असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेले